गेल्या रविवारी आपण बघितलं की कर्मयोगाच्या सुरुवातीला अर्जुन असा एक युक्तिवाद करतो कृष्णाकडे की कृष्णा तू सांख्ययोगामध्ये जे काही सगळं सांगितलं त्याचं मला असं वाटलं की कुठलीही कर्म केली तरी माणसाला बंधन प्राप्त होतं. त्या कर्मबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर कर्म का टाकू नयेत माणसाने. म्हणजे अर्जुनाचा असा समज होतो की सगळीच कर्म वाईट आहेत आणि सगळी कर्म टाकावीत. नाही, त्याचा युक्तिवाद असा असतो की त्याला युद्धातून बाहेर पडायचं असतं. पण त्या दृष्टीने तो विचार करतो. मग कृष्ण सांगतो की नाही बाबा, असं नाहीये की सगळीच कर्म नाही टाकायची. काही कर्म तुला करावीच लागणार आहेत आणि काही कर्म म्हणजे ती जी कर्म करशील त्याचं फळ तुला टाकायचं आणि काही कर्म तुला अवॉइड करायचे. तू कधीच अशी कर्म करायची नाही जी वाईट कर्म आहे. पुढे एक ओवी येते की म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. म्हणजे इथे हा तो एक नैष्कर्म्य म्हणून एक शब्द येतो. तर नैष्कर्म्य म्हणजे काय हा आपण त्याचा जरा अर्थ बघूया आता. आधी आपण एक बघितलं की निष्काम कर्मयोगाची एक स्लाइड होती. कर्मयोगासाठी त्याच्यामध्ये जे काही सांगितलेले विचार होते की कर्तव्य बुद्धीने केलेलं निष्काम कर्म ते खूप महत्वाचं आहे आणि ज्या फलावर आपली आसक्ती नाही असं जे निष्काम कर्म आहे ते महत्वाचं आहे. तसाच एक महत्वाचा विचार आहे की नैष्कर्म्य पद म्हणजे काय. आपण बघतो की आयुष्यात सगळ्यांनाच कर्म करायला लागतात. आपण सत्व रज तम गुणांच्या अधीन आहोत आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला कर्म करायलाच लागतात. तर बहुतेक वेळा आपल्याला आपण जी कर्म करतो तेव्हा ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे, चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे, याची बऱ्याच वेळेला आयडिया असते. माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता की माझी मुलगी जेव्हा प्राथमिक शाळेत जायला लागली, पहिल्या दिवशी सगळ्या मुलांची असेंब्ली होती की पहिली ते पाचवीच्या मुलांना त्या प्रिन्सिपलनी बोलवलं होतं आणि त्यांना काहीतरी असे ऍड्रेस करणार होते की वेलकम टू द स्कूल न्यू इयर आणि काही काही थोडी इन्स्ट्रक्शन देणार होते. तर त्याच्यामध्ये त्या शाळेच्या प्रिन्सिपलनी एक सुंदर स्टेटमेंट केलं होतं की या लहान लहान मुलांना, पहिली ते पाचवीतली मुलं आहेत, त्यांना चांगलं कर्म, आता त्यांनी चांगलं कर्म असा शब्द नसेल वापरला, पण आपण म्हणतो की कर्तव्य किंवा चांगली वागणूक किंवा जबाबदारी असे जे शब्द आहेत समानार्थी, तर त्याचा अर्थ इतक्या लहान मुलांना कसा समजावा. तर त्या प्रिन्सिपलनी सांगितलेलं की रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स डुईंग द राईट थिंग इवन इफ नो वन इज वॉचिंग. म्हणजे डुईंग द राईट थिंग आता मी त्याच्यावर बराच विचार करू शकतो, पण लहान मुलांना पण सुद्धा ते जे मॉरल कंपास असतं, बहुतेक वेळा त्यांचा पण कंपास अलाइंड असतं, तेव्हा त्यांना पण माहिती असतं की कुठली चांगली गोष्ट कुठली वाईट गोष्ट. तर डुईंग द राईट थिंग पण महत्वाचा भाग आहे की इवन इफ नो वन इज वॉचिंग. म्हणजे त्याच्या मागे अजून काही उद्देश नाहीये की कोणीतरी बघतंय म्हणून मी चांगलं कर्म करतोय की चांगली वागणूक दाखवतोय. ही वागणूक आतमधून यायला पाहिजे. तीच बुद्धी आपण मोठे झाल्यावर पण तीच वापरतो की चांगले कर्म आणि वाईट कर्म याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण नेहमी इव्हॅल्युएट करत असतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. पण कधी कधी काय होतं की बरीचशी कर्म अशी ग्रे एरियामध्ये येतात की आपल्याला नक्की सांगता येत नाही की हे चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे. उदाहरण द्यायचं झालं की झालं तर काही कर्म अशी परिस्थितीवर अवलंबून असतात, संदर्भावर अवलंबून असतात. म्हणजे आपण अर्जुनाच्या केसमध्ये बघितलं की अर्जुन युद्धाला तयार झाला आणि त्यावेळेला तो म्हणतो की आता मला युद्ध करायचं नाही. पण आपण संपूर्ण बाकीचं कॉन्टेक्स्ट बघितलं महाभारतातलं, तर त्या क्षणी त्याला युद्ध करणंच उचित कर्म आहे, योग्य कर्म आहे. तसंच अजून उदाहरण देता येईल की समजा सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी एका सैनिकाने दुसऱ्या कोणाला मारलं, बंदुकीने मारलं, गोळीने मारलं, तर ते देशाच्या रक्षणासाठी केलेलं जे कर्म आहे ते योग्य कर्मच आहे. म्हणजे अर्जुनाची पण तीच परिस्थिती आहे. कुठल्या तरी चांगल्या गोष्टीच्या रक्षणासाठी तो दुसऱ्या म्हणजे कोणावर तरी हल्ला करतोय, कोणाचा तरी जीव घेतोय. जीव घेणं ही खूप वाईट गोष्ट असली तरी सुद्धा परिस्थिती आणि संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्टमुळे ते सत्कर्म होतं. त्याच दृष्टीने एक हेतू, कर्माचा हेतू काय आहे याच्यावरही ते सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे हे ठरवू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघू शकतो की समजा एक सर्जन आहे आणि तो कोणावर तरी पेशंटवर ऑपरेशन करतो आणि त्या पेशंटचा जो काही रोग असेल तो नीट करण्यासाठी जर त्यांनी ऑपरेशन केलं, त्याच्या अंगावरती सर्जिकल नाही फिरवली, रक्तबंबाळ झाला, ऑपरेशन झालं, हे जे कर्म आहे तर त्याचा हेतू काय होता इथे की त्या पेशंटला बरं करणं. त्या हेतूमुळे ते कर्म सत्कर्म ठरतं.
जर त्याचा हेतू असा असेल की त्यांनी समजा त्या पेशंटला चुकीची माहिती देऊन घाबरवून हे ज्या ऑपरेशनची गरज नव्हती ते ऑपरेशन करायला लावलं, तर याच्या मागे त्याचा हेतू काय आहे की फक्त पैसे मिळवणं. मग हा जो चुकीचा हेतू आहे त्याच्यामुळे हे दुष्कर्म म्हणू शकतो आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की परिस्थिती, संदर्भ आणि हेतू, कॉन्टेक्स्ट आणि इंटेंट वरती काही काही वेळेला तीच गोष्ट सत्कर्म होऊ शकते आणि तीच गोष्ट दुष्कर्म होऊ शकते. तर हा एक महत्वाचा फरक आहे. तर कृष्ण अर्जुनाला काय सांगतो की एकदा तुला मनामध्ये तुझी खात्री झाली की कुठलं सत्कर्म आहे आणि कुठलं दुष्कर्म आहे, तर तू सत्कर्म हे करायलाच पाहिजे. सत्कर्म म्हणजे हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे आपण म्हणतो अजून शब्द आहेत की उचित कर्म आहे, स्वधर्म आहे, कर्तव्य आहे. हे तुला करायलाच पाहिजे. आणि हे एकदा तू केलंस की मग त्याच्या फळाचा त्याग कर. आता हा फळाचा त्याग करण्यामागे भावना काय आहे की तो मीपणा राहिला नाही पाहिजे. मी आधी पण बऱ्याच वेळा शब्द वापरलेत निरुपाधिक, उपाधी रहित, की एकदा आपण कर्तव्य केलं की त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचा कुठलाही मीपणा राहिला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे माणूस कसा असा मोकळा होतो. म्हणजे मला तो एक शब्द आवडतो की आपण मोकळा होतो, हलका होतो. त्याला त्याच्याबद्दल काही आसक्ती नसते, कर्मफलाबद्दल आसक्ती नसते. अशा सत्कर्माच्या कर्मफलाचा माणसाने त्याग करावा आणि जे दुष्कर्म आहे ते संपूर्णच टाकून द्यावं. त्याला कर्मसन्यास म्हणतात. तर हे हे पण दोन खूप महत्वाचे शब्द आहेत, कर्मफल त्याग आणि कर्मसन्यास. 18व्या अध्यायामध्ये याच्यावरती बराच डिटेलमध्ये अजून विवरण आहे. पण कर्मयोगाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे विचार आहे जे आपल्याला माहिती पाहिजे. ही जी गोष्ट आहे ती आपण रोजच्या रोज आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो. आणि कधी कधी पाहिजे तशी प्रगती होणार नाही, पण प्रगती होत नाही म्हणून ही प्रक्रिया थांबवायला नाही पाहिजे आपण. आणि ही कशी कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे रोजच तुम्हाला यश मिळेल असं नाहीये. कधी कधी असे प्रसंग येतील की हे सगळे विचार लावून सुद्धा आपल्याला कळणार नाही की हे सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे. पण आपल्याला ह्या मार्गावरती चालतच राहायला पाहिजे. ही जी संकल्पना आहे यालाच नैष्कर्म्य म्हणतात. म्हणजे कर्मातीत. हा एक अजून एक त्याला शब्द आहे. मला तरी वाटतं की कर्मयोग हा समजण्याला अतिशय सोपा आहे. म्हणजे वापरण्याला किंवा त्याचं अनुकरण करायला कदाचित कठीण आहे. आणि लाईफ लॉंग प्रोसेस आहे ती. कधी कधी एका आयुष्यात सुद्धा होणार नाहीये. पण ही प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये खूप पॉवर आहे की माणसाची कर्मशुद्धी, अंतःकरण शुद्धी कशी होत जाते. त्याच्यासाठी हा चांगला एक रोड मॅप आहे. अजून एक गोष्ट मला इथे सांगायची वाटते की जरी एका महिन्यात, एका वर्षात, 10 वर्षात आपल्याला पाहिजे तशी प्रगती झाली नाही, तर ह्याच्यावरून ढळता कामा नये. म्हणजे मी नेहमी म्हणतो की डोंट मेक परफेक्शन एनिमी ऑफ गुड. तुम्हाला 100% मार्क मिळणार नाहीये असं जरी वाटत असेल, तरी सुद्धा 80% मार्क मिळण्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करा. हे परफेक्ट होऊ शकत नाही म्हणून तुम्ही गुड बनायचं थांबू नका. डोंट मेक परफेक्शन एनिमी ऑफ गुड. तर त्याच्यामुळे ही कंटिन्युअस प्रक्रिया चालूच पाहिजे. आणि अजून एक मला वाटतं की एकदा जर माणसाला कळलं की माझ्याकडे काहीतरी चांगली करण्याची योग्यता आहे, तर ह्या मार्गामध्ये जो माणूस असेल कर्मयोगामध्ये, तर त्याला ते ऑलमोस्ट ते त्याचं कर्तव्य आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे इफ यू हॅव अबिलिटी टू डू समथिंग गुड, इट्स ऑलमोस्ट युअर ऑब्लिगेशन टू डू इट. काही आपल्या स्वतःसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, समाजासाठी जर आपल्याकडे ती पात्रता असेल, ती एखादी चांगली गोष्ट करण्याची, तर त्याला वाटायला पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे. आणि अशा दृष्टीनेच माणसाची स्वतःची प्रगती होईल, त्याच्या कुटुंबाची प्रगती होईल आणि समाजाची प्रगती. त्याच्यामुळे हा जो नैष्कर्म्य पद जे आहे किंवा कर्मातीत ही संकल्पना आहे, ही संपूर्ण कर्मयोगामध्ये खूप महत्वाची आहे. पण जर ज्याला नैष्कर्म्य पद काय आहे किंवा नैष्कर्म्य किंवा कर्मातीत काय आहे याच्याबद्दल जर गोंधळ असेल, तर कधी कधी असं होऊ शकतं की माणूस फलावर आसक्ती ठेवून वर करणी असा कर्मत्याग करतो, किंवा कर्मत्याग केल्याचं भासवतो. तर त्याला दांभिक प्रवृत्ती म्हणतात. दांभिक प्रवृत्ती म्हणजे ढोंग, म्हणजे वरच्यावर किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही केलेली गोष्ट. तर त्याच्याबद्दलच्या काही ओव्या बघूया. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. हे जे उचित कर्म, जे आपलं कर्तव्य सोडतात, अर्जुनाच्या बाबतीत आता तो त्याचं कर्तव्य सोडतात.
कर्तव्य सोडून माणूस कधीच नैष्कर्म्य पदावर जाऊ शकणार नाही, म्हणजे तो कधीच कर्मातीत होऊ शकणार नाही. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी, हे कर्मांची इंद्रियांची जी प्रवृत्ती आहे तिला फक्त आवरून तया कर्म त्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. म्हणजे नुसती कर्मेंद्रियांची प्रवृत्ती आवरून पण मनामध्ये जर त्याची इच्छा आकांक्षा असेल आणि वासना असेल, जे त्याला नैष्कर्म्य पद प्राप्त होणार नाही, म्हणजे कर्मातीत माणूस होऊ शकणार. वरी नटती पुढे म्हणजे जे असं कोण ढोंग करत असेल त्याचं म्हणजे दुर्दैव आहे की अशा माणसाला एक तर कधी नैष्कर्म्य प्राप्त तर होणारच नाही, पण त्याची दांभिक प्रवृत्ती अजून वाढत जाईल. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. अशी जी माणसं असतात ती सतत विषयासक्त असतात, त्यांच्या मनामध्ये नेहमी विषयांचा विचार चालू असतो, ते वरवर फक्त ते कर्म करत नाही. त्याच्या उलट काय की आपण बघितलं फलासक्ती ठेवून वर कर्मत्याग करणारे लोक दांभिक असतात. तर फलासक्ती सोडून जे आपले कर्तव्य करतायत, म्हणजे कर्मयोगाचं अतिशय योग्य पद्धतीने जे आचरण करतायत त्या माणसांची कशी लक्षणं असतात, त्या माणसांना त्यांचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये बरेचसे शब्द आहेत. एक निरीच्छ म्हणून शब्द आहे. आता हे शब्द जरा व्यवस्थित पद्धतीने आपण समजून घ्यायला पाहिजे. निरीच्छ म्हणजे त्याला काहीच इच्छा नाहीये तसं नाहीये. निरीच्छ म्हणजे त्याची कर्माच्या फलावरची इच्छा नाही. निराश, निराश म्हणजे तो डिप्रेस्ड असं नाहीये. निराश म्हणजे त्याला कुठल्या फळाची आसक्ती नाहीये, तो कुठे अडकला नाही, त्या दृष्टीने हा निराश शब्द आहे. विरक्त किंवा अलिप्त म्हणजे तो काय संन्यासी आहे असंही नाहीये, त्याची फक्त वृत्ती संन्यासी आहे, कारण तो कुठल्या विकारांमध्ये अडकलेला नाहीये. तटस्थ साक्षीभाव, याचा अर्थ असा नाही की तू सगळीकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या कर्तव्यावरती लक्ष आहे, पण साक्षी भावाने तो ते कर्म करतो. त्याच्याबद्दलच्या ज्या काही महत्वाच्या ओव्या आहेत त्या आपण बघूया. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्यांतरी रूढ लौकिक भाव. तर असा माणूस कसा असतो की त्याला त्याच्या डोक्यामध्ये अतिशय क्लॅरिटी असते की कर्तव्य माझं काय आहे, आणि इतकी एकाग्र बुद्धी असते त्या माणसाची कर्तव्यावरती, कारण तो कर्म फलाचा विचार करत नसतो किंवा बाकीच्या कुठल्याही विकारांचा त्याला त्रास होत नाही. काम, क्रोध, मोह, मद, लोभ यांच्यापासून तो लांब असतो. त्याच्यामुळे त्याची बुद्धी इतकी निश्चळ असते. जो अंतरी दृढ, ज्याची अंतर्यामी वृत्ती निश्चळ आहे, परमात्मरूपी गुण, जो परमात्म्याच्या चिंतनामध्ये रमलेला आहे, बाह्यांतरी रूढ, वरकरणी बघाल तर तो साध्या बाकीच्या लोकांसारखंच आयुष्य जगतो. लौकिक भाग म्हणजे व्यवहारामध्ये तो साध्या लोकांसारखाच, इतर लोकांसारखाच दिसतो, पण तो अंतःकरणामध्ये एकदम दृढ असतो. त्याला विचारांमध्ये अतिशय शुद्धता असते, मनामध्ये शुद्धता असते, कृतीमध्ये शुद्धता असते, आणि त्याचं परमात्मा रूपावरती तो रत असतो. जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जेजे. अशा माणसाला इतकी जी क्लॅरिटी असते त्याच्यामुळे तो आपल्या इंद्रियांना आज्ञा करत नाही, म्हणजे ही गोष्ट आता मी करणार नाही किंवा या गोष्टी केल्या तर मला त्रास होईल, कारण त्याचा कॉन्फिडन्स एवढा असतो, एवढा त्याला आत्मविश्वास असतो की तो जे करणार आहे ते उचित कर्म आहे, तो जे करणार आहे ते कर्तव्य आहे. ही जी कर्तव्य बुद्धी त्याच्यामध्ये जी जागृत झालेली असते त्याच्यामुळे त्याला इंद्रियांची भीती वाटत नाही, विषयांची पण भीती वाटत नाही. विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जेजे. जे जे त्याच्या वाट्याला योग्य कर्म येईल ते तो कधीच नाकारत नाही. म्हणजे हे आपण अर्जुनाच्या बाबतीत अतिशय योग्य लागू पडतं. अर्जुनाची जशी परिस्थिती होती, अर्जुन कर्मफलाचा विचार करतो आणि मग जरा घाबरतो तो की नाही बाबा आता मला युद्ध करायचं नाही. तर जर खरोखर त्याला त्याची कर्तव्य बुद्धी जागृत असती आणि ही विचारांची क्लॅरिटी त्याला जर असती तर त्याला तसं वाटलं नसतं. म्हणून जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जेजे, ही अतिशय जो योग्य पद्धतीने कर्मयोगाचं आचरण करतोय त्या माणसाची अशी परिस्थिती होते. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. की तो कामनांमध्ये या जे काही विकार आहेत, आकांक्षा आहेत, त्यांच्यामध्ये तो अडकत नाही. कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, तो मोहानी कधी मलिन होत नाही. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र,
कमळाचं जे पान असतं ते सतत पाण्यात असतं, पण ते कधी भिजत नाही. त्याच्यावरती जरी पाणी पडलं तरी ते पाण्याचे थेंब असे निथळून जातात. तर तशी माणसाची वृत्ती पाहिजे, की कर्म तो करतोच आहे, पण त्या कुठल्याही कर्माने तो अडकत नाही, कुठेही त्याची वासना अडकत नाही आणि कर्तव्यबुद्धी नेहमी जागृत राहते. आता जर आपण याचं अजून एक उदाहरण बघितलं, की जे टेफ्लॉनचे नॉनस्टिक कुकवेअर असतात. कमळाचं पान बघितलं नसेल तर ते एक लक्षात ठेवू शकतो, की त्याच्यावरती कुठली पण गोष्ट टाकली तरी ती वाहून जाते. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारी का दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. सूर्याचं प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडतं, तलावावरती पडतं, तेव्हा त्या प्रतिबिंबाकडे बघितलं तर असं वाटतं की सूर्य पाण्यात आहे. पण सूर्य कितीतरी लांब असतो त्याच्यापासून, कितीतरी दूर असतो. तसा कर्मयोगी असा समाजामध्ये वावरत असतो. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे. तो इतर सगळ्या माणसांसारखाच दिसतो आणि बाकी लोकांच्या सारखाच जो व्यवहार असतो त्या वरकरणी त्याचा व्यवहार दिसतो. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. ऐसा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची तरी मुक्तू. आशापाश रहितू ओळखपा. अशी ज्याची लक्षणं आहेत अर्जुना, ऐसा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची तरी मुक्त. तोच माणूस खरोखर मुक्त आहे. आणि तो कसा आहे? आशापाश रहितू ओळखपा. आता आशापाश रहितू हा पण आपल्याला अभ्यास करण्यासारखा शब्द आहे, की आपण स्वतःला रोज विचारत जावं, की आपण आज जी कर्म केली त्याच्यातून आशा आणि पाश याच्यातून आपण मोकळे होऊ शकतो का? की चांगली कर्म केली आहेत ती आपण त्याचं फळ टाकू शकतो का? किंवा वाईट कर्मांचा अवेअर करू शकतो. नंतर परत कृष्ण अर्जुनाला सांगतो, की आपण बराच स्वधर्माबद्दल बोललो, कर्तव्याबद्दल बोललो. तर आता तरी तुला अर्जुना कळलं पाहिजे, की जर तू आपलं कर्तव्य करत असशील, तर काहीही झालं, त्याचा परिणाम काहीही झाला, तरी तुला ते पाप लागणार नाही. युद्धामध्ये तुझ्या हातून हजारो लाखो लोक मेली तरी सुद्धा तुला पाप लागणार नाही. कारण तू स्वधर्म करतोयस, तू योग्य कर्म करतोयस. त्या अर्थाची ही ओवी आहे. स्वधर्म स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. तू जर स्वधर्म करत असशील, तू आपलं कर्तव्य करत असशील, हाच एक नित्य यज्ञ आहे, याची तू खात्री ठेव. आणि हा कसा यज्ञ आहे? हा करत असताना तुला तुझ्या कर्मांमध्ये कधीच पापाचा संचार होणार नाही. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून कुठलीही शंका न ठेवता तू आपल्या कर्तव्याचं पालन कर. तू जर कर्तव्याचं पालन केलं नाहीस तर काय होईल? म्हणजे तू स्वधर्माचं आचरण केलं नाहीस तर काय होईल? हा निजधर्मू जै सांडे, कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिकू. जर तू आपलं कर्तव्य टाकलंस, ही गोष्टच पापाला कारणीभूत होते. तैची बंधू पडे संसारिक. आणि मग तू त्याच्या ते जे तू कर्म टाळलंयस, योग्य कर्म, त्याच्या सुद्धा बंधनामध्ये, कारण त्याचं तुला कर्म मिळणार, फळ मिळणारच आहे. मग त्या फळाच्या बंधनामध्ये तू अडकून राहणार. मग ते म्हणतात की स्वधर्म पालन करताना किंवा कर्मयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेव अर्जुन. तर ते म्हणतात इथे, की तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी का. म्हणजे कर्मयोग करताना तुम्हाला व्रत, नियम, आपण उपास तापास म्हणतो, की ज्यांनी आपण शरीरावर काही न खाल्ल्यामुळे शरीरावर त्रास होतो, किंवा अजूनही काही योग साधना आहेत ज्यांनी म्हणजे योगी जे आहेत ते आपल्या शरीराला वेदना देतात किंवा त्रास देतात. ते म्हणतात हे करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी का. तुम्हाला लांब लांब कुठे कठीण प्रदेशांमध्ये कठीण अशा तीर्थयात्रा करण्याची काही गरज नाही. आता हे पण एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण साधारणपणे आपण ह्या गोष्टींवर नकळतपणे का होईना पण लक्ष देतो. व्रत नियम नियम असतात, आपल्याला वाटतं की त्या त्या योगाने आपण कर्मयोग करतोय किंवा देवाची आराधना करतोय, साधना करतोय. आता हे करत असताना जर देवाचं अनुसंधान राहत असेल तर ह्याच्यामध्ये काहीच अयोग्य नाहीये. पण बऱ्याच वेळेला काय होतं, की ते व्रत नियम करत असताना देवाच्या अनुसंधानापेक्षा त्या कर्मावरती आपलं जास्त लक्ष राहतं. आता उपवास असेल, खूप भूक लागली, तर फक्त डोक्यामध्ये तोच विचार लागतो, आता अजून किती वेळ राहील, अजून किती वेळ राहील, किंवा आज उपवास सोडताना काय खाणार. हे हे जर होत असेल तर जो काही उद्देश होता त्याच्या विरुद्ध आपलं आचरण होतं.
जर भगवंताच्या अनुसंधानासाठी जर ह्या गोष्टी करत असो आपण, पण तिकडेच जर लक्ष लागत नसेल तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. पुढे ते म्हणतात की योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा. ज्याप्रमाणे व्रत नियम उपास तापास ह्याची पण गरज नाहीये, त्याचप्रमाणे योगाधिक अशी जी साधनं आहेत, साकांक्ष आराधने म्हणजे आपण काही संकल्प करतो आणि मग काहीतरी त्याच्यापासून इच्छा प्रकट करतो. आपल्या चर्चेमध्ये हा विषय आला होता काही आठवड्याआधी, की आपण काही इच्छा ठेवली आणि मग काही व्रत वगैरे केले तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट. तर माऊली तर म्हणतात की ह्याची काहीच गरज नाहीये. आणि म्हणजे त्याचा महत्वाचा उद्देश तिकडे काय आहे की ह्या गोष्टींमुळे जर तुमचं लक्ष देवापासून आत्मशांतीपासून ढळत असेल तर ह्या गोष्टी काउंटर इंटेटिव्ह हे तुम्ही ह्या नाही करायला पाहिजे. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं. व्रत नियम उपास तापास योगाधिक साधने साकांक्षा आराधना ह्या काही करायची गरज नाहीये. कधी गरज नाहीये? जेव्हा तुम्ही अतिशय योग्य रीतीने कर्मयोगाचं आचरण करताय तेव्हा ह्या गोष्टींची गरज नाही. तर हा एक महत्वाचा विषय. नंतर ते म्हणतात की कर्मयोगाचं व्यवस्थित आचरण करत असेल तो माणूस कृतार्थ कसा होतो, म्हणजे त्या माणसाला आयुष्यात अजून काही बाकी आहे करायचं आहे असं कधीच वाटत नाही. ती जी कृतार्थ अवस्था आहे ती कशी असते त्याच्याबद्दल ते सांगतात. जे तो आत्मबोधी तोषला तरी कृतकारी देखे झाला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. असा जो माणूस आहे की जो आपल्या योग्य कर्मांच्या आधाराने आणि त्याच्या फलाच्या त्यागाने आपल्या आत्मस्वरूपावरती आत्मस्वरूपामध्ये जो आनंद आहे त्याच्यातच अखंड रममाण आहे, तो माणूस कृतार्थ झाला. म्हणजे त्याला अजून वेगळं काही करण्याची गरज नाहीये आनंद मिळवण्यासाठी. म्हणून सहजे सांडवला कर्मसंग. असा जो माणूस होतो जो योग्य कर्म करत करत कृतार्थ होतो त्याचा मग साहजिकपणेच कर्मापासून संग सुटतो, म्हणजे कर्मापासून तो अलिप्त होतो. त्याचं उदाहरण देतात की तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मी नाही. म्हणजे आपण एकदा जेवण करून आपली भूक भागली, मन तृप्त झालं, ते झालं की मग जेवण करण्याच्या सगळ्या खटपटी बंद होतात आपोआप, नाही का? की झालं म्हणजे जे काही करायचं होतं, भूक लागली होती, जेवण बनवलं किंवा तयार असले जेवण खाल्लं, पोट भरलं, तृप्त झालं माणूस. आणि मग पुढे त्या जेवणाची सगळी खटपट बंद होते. तशीच अशा कृतार्थ माणसाची अवस्था होती. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी देखे तुष्टी तैसी कर्मी नाही. पण मी माझ्या स्वतःहून तरी असा अनुभव घेतलाय की असं चांगलं आपण सुग्रास जेवण जेवलोय, पोट भरलंय, त्याच्यानंतर कोणी जेवणाचा विषय जरी काढला तरी नकोसं वाटतं. किंवा टीव्हीवर अशी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली कुठल्या जेवणाच्या आयटम्स तर मला तर अगदी नकोसं वाटतं. का? कारण तो मी तृप्त झालेला असतो, जेवणाची अजिबात इच्छाच राहिलेली नसते. तसाच ह्या कृतार्थी माणसाची तशी अवस्था होती. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या औचितू स्वधर्म राहाटे. इथे त्याला अर्जुनाला कृष्ण सांगतो की एवढं सगळं सांगितलं ना अर्जुना, त्याच्यामुळे तू नेहमी म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, कामना सोडून होऊन या उचितू स्वधर्म राहते. तू फक्त आपलं कर्तव्य काय आहे ते निशंकपणे करत राहा. होऊन या उचितू स्वधर्म राहते. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य पद तत्वता पावले जग. आणि अशा निष्काम कर्मयोगानी जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, अशा निष्काम कर्मयोगाने जर तू आचरण करत राहिलास तर अर्जुना तू नक्कीच मोक्षपदाला पोचशील. कैवल्य पद तत्वता पावले जगी. अशा ह्या कृतार्थ माणसाची जी अवस्था आहे जो मोक्षपदाला पोहोचतो. मी तर अशी एक सवय करून ठेवली आहे की दिवसाच्या शेवटी आपण काय काय केलं, त्याच्यामधली कुठली सत्कर्म होती, कुठली दुष्कर्म होती, आपण कुठे इच्छा आकांक्षा आशापाश याच्यामध्ये बांधलो गेलो गेलो आहोत का, आणि अतिशय प्रामाणिक बुद्धीने हे सगळं विवरण करायचं दिवसाच्या शेवटी. ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील, वाईट गोष्टी झाल्या असतील, त्या भगवंताला अर्पण करायच्या आणि मोकळ व्हायचं. हा जो मी प्रयोग करायला चालू केला त्याच्यानंतर खरोखर अशी शांतता मिळायला लागली आणि विचारांची क्लॅरिटी अजूनही वाढायला लागली की आता ह्या परिस्थितीमध्ये कुठली नवीन परिस्थिती आली, नवीन संकट आलं, नवीन प्रसंग आला, तर त्या प्रसंगामध्ये एकाग्र बुद्धीनी, प्रामाणिक बुद्धीनी, सत्सद विवेक बुद्धीनी कशी मार्गक्रमण करावी ही बुद्धी हळूहळू अजून विकसित होत जाते.
त्याच्यामुळे स्वतःच्या अनुभवावरून मी नक्की सांगू शकतो की कर्मयोग समजायला तर सोपा आहे, आचरण करायला सुरुवातीला थोडासा कठीण होत जाईल, काही काही प्रश्न येतील, पण त्या प्रश्नांची उत्तरं काढत काढतच आपण प्रगती करू शकतो. तर अशी जी कर्ममार्गाचं आचरण करून जी कृतार्थ झालेली माणसं आहेत, त्यांच्यासाठी अजून काय सांगितलं ते बघ, की ते म्हणतात की देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य सेवरले लोका लागले. तर असे जे कृतार्थ लोक झाले आहेत, त्यांनी सगळी कर्म टाकावीत का? म्हणजे आता काही त्यांचं करणं करायचं असं काही बाकीच नाहीये. ते असे मोक्षपदाला पोहोचले, तर त्यांनी कर्म टाकावीत का? तर ते म्हणतात की नाही. असे जे सत्पुरुष आहेत, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी त्यांचं जे आचरण आहे, कर्माचरण आहे, ते चालूच ठेवावं. का? तर लोकांना आदर्श राहावा म्हणून. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरवणी. म्हणजे एक डोळस माणूस जर असेल, तर तो कसा इतर आंधळ्या लोकांना तो मार्गदर्शन करू शकतो, तो त्यांना मार्ग दाखवू शकतो. तर अशा ज्या ज्या समाजामध्ये अज्ञान आहे, ज्या लोकांना अजूनही काही माहिती नाहीये की या कर्ममार्गाचं आचरण कसं करावं, त्यांना शिकवण्यासाठी नक्की निश्चितपणे अशा माणसांनी कर्मयोगाचं आचरण करावं. म्हणजे त्यांना मोक्षपदाची प्राप्ती झाली असेल तरी सुद्धा. मग कृष्ण म्हणतो की अरे बाकीचं तर सोडून दे, आता अनिकाची या गोठी, तुझं सांगो काय किरीटी, देखे मीची ये रहाटी वर्तत असे. म्हणजे सत्पुरुषांची तर गोष्ट सोड, मी साक्षात इथे भगवंताचा अवतार आहे, पण मी मनुष्य देहामध्ये आलोय आता, आणि समाजाला योग्य आचरण काय आहे हे दाखवण्यासाठी मी हा जन्म घेतलाय. तर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी. देखे पुढिलांचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. जे सत्पुरुष आहेत, महान पुरुष आहेत, त्यांची ही अवस्था आहे. तर बाकीच्या लोकांची त्यांचा गोंधळ कुठे होतो, की त्यांना कर्ममार्गामध्ये यश का मिळत नाही, किंवा ती जी शांती आहे, तो आनंद आहे, तो का मिळत नाही. तर ते म्हणतात की देखे पुढिलांचे ओझे, जरी आपुला माथा घ्यायचे. म्हणजे दुसऱ्याचं ओझं जर आपण आपल्या डोक्यावर घेतलं, तर ते जडच लागणार नाही का? तर सामान्य म्हणून माणसाची, ज्यांना कर्मयोगाचा नीट माहिती नाहीये, ते काय करतात, की मीच कर्म करतो आहे अशी भावना ठेवतात. म्हणजे मीपणा जिकडे आहे, की माझ्या आय मी मायसेल्फ आपण म्हणतो, हे जे सगळं केलं ते मी आहे. ते म्हणतात की जे प्रकृतीच्या गुणांनी जे कर्म होतात, त्याचं क्रेडिट ही माणसं स्वतः घेतात, स्वतःच्या डोक्यावर घेतात. म्हणून त्या लोकांना त्रास होतो. तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निफजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. जी कर्म प्रकृतीच्या गुणांनी होतात, सत्व रजतम या गुणांनी आपल्याकडून जी कर्म होतात, ती मी केली आहेत. मी म्हणजे जो देहरूपी मी आहे, त्या मी केली आहेत, मी करता आहे, असं जे म्हणतात, ते अयोग्य आहे. आणि त्यांना ते म्हणतात की त्यांची मती भ्रष्ट झाली, अशी मूर्ख लोक आहेत, ते त्यांना खरोखर अज्ञानी आहेत. अर्जुना, तर त्यांची चूक इथेच होते की मीपणा ते प्रत्येक कर्माचा मीपणा स्वतःकडे घेतात, आणि तिकडे त्यांची चूक होते. अशा लोकांसाठी सामान्य माणसांचं कसं आचरण असावं, की आपण बघतो काही काही समाजामध्ये असेही लोक असतात की कितीही त्यांना आपण समजवायचा प्रयत्न केला, योग्य मार्ग दाखवायचा प्रयत्न केला, तर त्यांना ते ऐकण्याच्या त्या मनस्थितीत नसतात. काही गोष्टी कोणाला समजवण्यासाठी सत्पुरुषांचाच जन्म व्हावा लागतो, किंवा त्या गोष्टी आपल्याकडून होत नाहीत, त्याच्यासाठी दुसरा कोणी किंवा दुसरी कुठली शक्ती, दुसरी कुठली व्यक्ती असावी लागते. तर अशा माणसांसाठी सामान्य माणसांनी कसं वर्तन ठेवावं त्याच्याबद्दल ते म्हणतात. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. म्हणजे जसं चातक पक्षाला चंद्राचं महत्व असतं, चंद्रप्रकाशाचं महत्व असतं, तसंच महत्व कावळ्याला नसतं. कावळ्याला तो चंद्र आला किंवा गेला त्याला काहीच फरक पडत नाही. तसा मूर्ख माणसाला आपण जर सारासार विचार सांगितला, सत्सत विवेक बुद्धी सांगितली, चांगली गोष्ट काय ती सांगायचा प्रयत्न केला, तर तो त्याला कधीच आवडत नाही. तर सामान्य माणसांनी ते म्हणतात अशा माणसांच्या नादी लागू नये, की एक दोनदा सांगून बघावं, पण त्यांचं मत परिवर्तन करायच्या मागे लागू नये. अतिशय साधारणपणे की चांगलं आयुष्य कसं जगावं, आपल्या चुका दुरुस्त कशा कराव्या, अशा गोष्टींमध्ये काहीच रस नसेल, विमुख या परमार्था, तयासी संभाषण ही सर्वथा करावे ना. अशा लोकांशी तू कधी बोलू नकोस. म्हणजे त्यांची जी सुधारणा होणार असेल,
ती कुठल्या दुसऱ्या कारणाने होईल, तू स्वतः त्याच्या मागे लागू नकोस. कारण मग अशा वादविवादामध्ये कधीच काही चांगलं निष्पन्न होणार नाही. म्हणजे तू तुझा वेळ वाया घालवशील आणि तो माणूस तर कधी बदलणार नाही किंवा त्याचे विचार कधी बदलणार नाही. मग अर्जुनाला प्रश्न पडतो, की असं कसं होतं, की तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. की इतके म्हणजे या जगामध्ये ज्ञानी लोक आहेत. तर अशा ज्ञानी लोकांना सुद्धा हे जे तू मला सगळं काही सांगितलंस, ते त्यांना कळत का नाही? आणि मग ते न कळल्यामुळे ते असे चुकीच्या मार्गावर का लागतात? सामान्य जनांचा गोंधळ होणं मी समजू शकतो. पण जे ज्ञानी पण लोक आहेत, त्यांचा का गोंधळ असा गोंधळ का होतो? आणि आपण आपण पण बघतो, की समाजामध्ये कधी-कधी आपले पूर्वग्रह असतात, की कोणी सुशिक्षित असेल, कोणी सुखवस्तू असेल, तर आपण अझ्युम करतो, की ते सुसंस्कृत असतील. पण कधी-कधी बरंच उलटं पण बघायला मिळतं, की सुशिक्षित आणि सुखवस्तू असलेली माणसं सुसंस्कृत असतील असं काही नाहीये. तसंच अशिक्षित आणि गरीब माणसं असतील, तर ती पण बाय डिफॉल्ट सुसंस्कृत असतील का? काही सांगता येत नाही. कधी-कधी ती जास्त सुसंस्कृत असतात. पण हे सगळं त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आहे आणि ते एकमेकांना दुसऱ्या माणसांची त्यांची वागणूक कशी आहे, त्यांचा हेतू काय याच्यावर सगळं निष्पन्न असतं. पण हे जे पूर्वग्रह असतात, ते थोडेसे धोकादायक आहेत. तरी हे कामक्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताचा ठाई मानी जती. अशा लोकांचं काय होतं, की कधी-कधी ज्ञान आलं की अहंकार येतो. अहंकार बऱ्याच गोष्टींनी येऊ शकतो. ज्ञान आहे, तारुण्य आहे, सौंदर्य आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे. या सगळ्यांचा माणसाला अहंकार होऊ शकतो. आता ही माणसं खरोखर बुद्धिमान असू शकतील. पण तो जो मीपणाचा अहंकार असतो आणि जे काही विकार असतात, काम, क्रोध ह्या विकारांनी जर त्या माणसाला घेरलं, तर त्या माणसाकडे दयाबुद्धी अजिबात राहत नाही. त्या माणसाकडे सदसद विवेक बुद्धी त्याची अशी भ्रष्ट होते. तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपले आपणची. तर एकच गोष्ट त्या लोकांनी करायला पाहिजे, की आपला जो राग, द्वेष जे काही विकार आहेत, मीपणा जो आहे, तो जरी त्यांनी टाकला, एकच तेवढीच गोष्ट फक्त त्यांनी करायची आहे. या विकारांपासून आपली मुक्ती करायची आहे. आय, मी, मायसेल्फ, मीपणा ह्या गोष्टीपासून त्यांना सुटायचं आहे. आणि एकदा ते तसे सुटले, मग ते ज्ञानी असो किंवा साधारण मनुष्य असो, हळू त्यांची प्रगती होतच राहील. मग तो भोगी सुख आपले आपणची. म्हणजे हा जो बुद्धीवरचा जो अहंकाराचा पडदा असतो, तो एकदा निघून गेला, मग माणसाला आत्मस्वरूपाची प्रचिती होते. मग तो भोगी सुख आपले आपणची. मग त्याला कळतं, की हा जो सगळा आनंद आहे, तो आपल्याकडेच आहे. फक्त आपल्या अहंकारामुळे त्याच्यावर पडदा पडला होता आणि आपल्याला आपलं खरं स्वरूप, खरा आनंद मिळत नव्हता. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सांगून सगळ्याचं सार एक जर सांगायचं झालं, तर आपण हेच एकदा लक्षात ठेवायला पाहिजे. आपण घोडागाडीचं उदाहरण आपण बघितलं होतं आधी. तर नेहमी कर्म करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की सर्वात आधी आपण कर्तव्य बुद्धीनी फलाची आशा न ठेवता करतो आहे का? त्यालाच आपण निष्काम कर्म म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मग जे काही कर्माचं फळ असेल, ते काही का असेल, ते आपल्याला मिळेल आणि मग त्या कर्माच्या फलाचा सुद्धा त्याग करायचा. म्हणजे या उदाहरणामध्ये सांगता येईल, की ज्या त्या गाडीमध्ये जर कोणी पॅसेंजर असेल, त्याला बाबा सोडून द्या. त्याला आपल्या बरोबर वागवू नका. कारण मग त्याला जर वागवलं, त्या पॅसेंजर म्हणजे समजा अहंकार असेल, की आपला मीपणा वाढत असेल, तर तो आपल्या अंगावरच येऊन बसेल. तर त्याला सोडून द्या. आणि अजूनही म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं म्हणजे अजून एक मार्ग आहे, की प्रत्येक कर्म करताना आपण विचार करायला पाहिजे, की हे का करतोय आपण? त्याचा उद्देश काय? एक उदाहरण घेऊ, की समजा मला 3 वर्षामध्ये प्रमोशन पाहिजे किंवा मला 3 वर्षामध्ये 10 कोटी जमवायचे. तर तेव्हा विचार करावा, की का? व्हाय? व्हाय पासून सुरुवात करावी, की मला हे का पाहिजे? प्रमोशन का पाहिजे? की पैसे मिळवण्यासाठी? पैसे मिळवून काय करायचं आहे? त्याचा उद्देश काय? त्या पैशाचा मी कसा विनियोग करणार? आपण समाजामध्ये बघतो, मी पण बऱ्याच ठिकाणी बघितलंय, की कधी-कधी पैसे मिळवणं सोपं असतं, पण त्याचा विनियोग नीट नाही झाला, तर खूपच भयंकर अवस्था होते. बऱ्याच लोकांना तो भाग कळत नाही. बऱ्याच गोष्टी करून ते पैसे कमवतात, पण ते त्याचा विनियोग कसा करायचा ते कळत नाही. तर ह्या गोष्टी ते कर्म चालू करायच्या आधी
आपण विचार करावा. आणि एक सायमन सिनेक म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर आहे, त्याचं स्टार्ट विथ वाय असं एक पुस्तक आहे. त्याच्यातही तो हेच म्हणतो की प्रत्येक गोष्ट करताना स्वतःला विचारत राहा, वाय वाय वाय, तुम्हाला हे का करायचं. ही जर क्लॅरिटी सुरुवातीलाच असेल, तर समजा आपण कुठल्या कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट मध्ये आहोत, तर कधी कधी असं होऊ शकतं की पैशाची हाव आहे किंवा हे टार्गेट मीट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण कधी चुकून दुसऱ्याचं क्रेडिट घेऊन आपली प्रगती करू शकतो. ते चुकीचा मार्ग झाला नाही का. हे जर आधीच जर क्लिअर असेल की मी हे का करतोय आणि मी ही गोष्ट कशी करणार आहे, याचं पर्पज काय, हे जर क्लिअर असेल, तर वॉट जे आहे ते जे कर्मफळ जे आहे, जे काही टार्गेट आहे ते आपोआपच अचीव होईल. त्याची मग तुम्हाला काही चिंता लागणार नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी होणार नाही. पण त्याच्यासाठी सुरुवातीलाच तुमची वाय आणि पर्पज काय हे तुम्हाला डोक्यामध्ये अतिशय क्लिअर पाहिजे. मी तर म्हणतो की आपण लिहून ठेवावं सुरुवातीलाच, की ही गोष्ट करण्यासाठी ही माझी कारणं आहेत आणि अशा पद्धतीने मी ही गोष्ट करणार. हे जरी आपण लक्षात ठेवलं, तर खरोखर कर्मयोग हा सामान्य माणसाला आचरण करण्याला अतिशय योग्य आहे. आता हा अध्याय 3रा आहे. 4था अध्याय ते जवळजवळ 12व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात की ते उपासना कांड, की आतापर्यंत म्हणजे सांख्ययोग अध्याय 2रा झाला, कर्मयोग अध्याय 3रा आहे. तर हा कर्मयोग कसा करावा, त्या पद्धती 4थ्या ते 12व्या अध्यायापर्यंत ज्या सांगितल्या त्याला उपासना कांड असं म्हणतात. कर्मयोग हा अध्याय इथेच संपतो. आतापर्यंत जी सेवा झाली ती गुरुचरणी अर्पण करून आपण आजचा अभ्यास वर्ग इथेच संपवूया आणि पसायदान करून आजच्या सेशनची सांगता करूया.